നമസ്തേ, എല്ലാവർക്കും ഹിന്ദി ശിക്ഷ യൂട്യൂബ് ചാനലിലേക്ക് സ്വാഗതം. കേട്ടറ്റ് 4ൻ്റെ ഹിന്ദി ചോദ്യപേപ്പറാണ് ഇന്ന് പരിചയപ്പെടുത്തുന്നത്. അപ്പോൾ എല്ലാവർക്കും കേട്ടറ്റ് പരീക്ഷ എളുപ്പമായി കാണുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. അപ്പോൾ ആൻസർ കീ നമുക്കിന്ന് നോക്കാം. സെറ്റ് സി ആണ് പരിചയപ്പെടുത്തുന്നത്. അപ്പോൾ കേട്ടറ്റിന് ഇനി അടുത്ത കേട്ടറ്റിന് വേണ്ടി തയ്യാറെടുക്കുന്ന കുട്ടികൾ, ഇപ്പോൾ എഴുതിയ കുട്ടികൾ ഇതൊന്ന് നോക്കുക. അപ്പം ഫൈനൽ ലിസ്റ്റ് നമുക്ക് ആൻസർ കീ വന്നതിന് ശേഷം മാത്രമേ വെരിഫൈ ചെയ്യാൻ പറ്റുള്ളൂ. എന്നാലും അറിയാവുന്ന ക്വസ്റ്റ്യൻസ് ഇവിടെ കൊടുത്തിട്ടുണ്ട്. അതിൻ്റെ ആൻസർ നമുക്ക് നോക്കാം. അപ്പോൾ സെറ്റ് സി ആണ്. 71ാമത്തെ ക്വസ്റ്റ്യനാണ് വായിക്കുന്നത്. അഷ്ടജാബക സംബന്ധ് കിസ്സേ ഹെ, കൃഷ്ണഭക്തി ഷാകാസെ. 72 ശശി മുഖ് पर घूंघट डाले आंचल में दीप बिछाए जीवन की गोदूली में कौतूहल से तुम आए, ये पंक्तियाँ किस काव्य की है? आंसू. प्रेमचंद के संबंध में सही कथन कौन से है? അതിൽ എല്ലാം ഉൾപ്പെടുന്നുണ്ട്. അപ്പോൾ ആൻസർ ഡി ആണ് വരുന്നത്. തീനോ സഹി. ചരിത്ര പ്രധാൻ ഉപന്യാസ് ലിഖ്നെ വാലെ അസലി നാം ധൻപതരായി ബേ പഹലെ ഉറുദു മേ ലിഖ്തേ थे. അപ്പോൾ ഇതെല്ലാം അതിൽ വരുന്നുണ്ട്. അപ്പോൾ ആൻസർ തീനോ സഹി. 74ാമത്തത് പ്രഥമ രശ്മി കാ ആന രംഗിനി തൂനെ കൈസെ പഹചാന കഹാ കഹാ ഹെ ബാൽ വിഹംഗിനി പായ തൂനെ യഹ് ഗാന ഇൻ पंक्तियों में कवि क्यों बाल विहंगिनी से प्रश्न पूछते हैं? പ്രകൃതി കാ രഹസ്യ ജാനനെ കെ ലിയെ. എ ആണ് ആൻസർ. അടുത്ത 75ാമത്തത് ദ്വിവേദി യുഗ കാ നാമകरण ഇൻമേ കിസ്കെ ആധാർ പർ ഹുവ? മഹാവീർ പ്രസാദ് ദ്വിവേദി. ആൻസർ സി ആണ്. അടുത്ത 76 സ്ത്രീലിംഗ ശബ്ദ കോൺസാ ഹെ? മിട്ടിയാണ് അതിൽ സ്ത്രീലിംഗം. ഛായാവാദ കാ വിരോധ കർക്കെ സമാജവാദി ചേതന കോ ലേക്കർ ഉത്പന്ന വിചാരധാര ക്യാ ഹെ? പ്രകൃതിവാദ്. 78 फोर्टनाइट के लिए प्रयुक्त हिंदी शब्द पखवाड़ा. वैद्यनाथ मिश्र किस कवि का वास्तविक नाम है? नागार्जुन. 80ാമത്തെ ചോദ്യം अलावेंस के लिए प्रयुक्त हिंदी शब्द फक्ता. 81 दहेज और अनमोल विवाह के कारण कहानी बताने वाला उपन्यास इनमें कौन सा है? निर्मला. 82 यह पुस्तक प्रेमचंद ने लिखी है. प्रस्तुत वाक्य में यह का प्रयोग किस रूप में हुआ है? सार्वनामिक विशेषण. 83 इनमें संवृत स्वर कौन सा है? ഓയാണ് സംവൃത സ്വറായിട്ട് വരുന്നത്. 84 राजभाषा से संबंधित हमारे संविधान के अनुच्छेद मुख्यतः कहाँ से कहाँ तक है? 340 300 ഒരു മിനിറ്റ്. അതിൻ്റെ ആൻസർ വരുന്നത് 343 മുതൽ 351 വരെ. അപ്പോൾ അതിനെ പറയുന്നത് 343 से 351 तक. विशेषण शब्द का सही रूप कौन सा है? लंबी लता के फूल. ए ആണ് അതിൻ്റെ ആൻസർ. അടുത്ത 86 डूबते को तिनके का सहारा, इस मुहावरे का अर्थ क्या है? संकट में थोड़ी सी मदद मिलना. सी ആണ് ആൻസർ. 87 पश्चिमी हिंदी का विकास किस अपभ्रंश से हुआ? शौर्य सैनी. ए ആണ് ആൻസർ. 88 कबीर की वाणी बीजक नामक ग्रंथ में संग्रहित है. 3 भाग. प्रेमचंद की कहानी फूसी की रात में अभिव्यक्त मुख्य समस्या क्या है? किसानों की समस्या. महाकवि कालिदास के परिवेश में रचित मोहन रागेश का नाटक कौन सा है? आषाढ़ का एक दिन. അടുത്ത 91 प्रथम सरस्वती सम्मान प्राप्त लेखक कौन है? हरिवंशराय बच्चन. किंतु हम बहते नहीं है क्योंकि बहना रेन होना है, ये पंक्तियाँ किस रचना की है? नदी के द्वीप. तुम कहाँ जाते हो? इस वाक्य में तुम किस प्रकार का सर्वनाम है? मध्य पुरुष. इनमें किसकी लिपि देवनागरी नहीं है? इनमें से कोई नहीं. ഇതിൽ ഏതോ അല്ല, ഒന്നുമല്ല. देवनागरी लिपि ഇതിലെല്ലാം വരും. महादेवी वर्मा के रेखाचित्र गिल्लू में गिल्लू की समाधि कहाँ है? सोनजूही के नीचे. प्रियप्रवास का मुख्य पात्र है कृष्ण. प्रियप्रवाസിൽ കൃഷ്ണനെ കുറിച്ചാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത്. 97 काश तुम जानती दुख किसे कहते, तुम्हारा यह रसीला दुख ना मिले तो जिंदगी दूहर हो जाए,
यहाँ रसीला दुख किस पात्र के दुख के बारे में है, हेमा के। संविधान में राजभाषा संबंधी अनुच्छेद किस भाषा में आता है, भाग 17। 99। खरी मजूरी चौका काम, इस लोकोक्ति का मतलब क्या है? पूरी मसूरी देने से काम का अच्छा होना। उषा प्रेमदा की कहानी वापसी में गजाधर बाबू अपने घर में क्यों दुखी क्यों थे? परिवार वालों की उपेक्षा के कारण। 101। कुमार अंबुज का कविता संग्रह कौन सा है? किवाड़ा। അടുത്തത് 102 प्रत्येक लगने पर सही वाक्य, शाला प्लस में शाला में। सुमित्रानंद पंत को किस काव्य संग्रह पर ज्ञानपीठ पुरस्कार मिला? चिदम्बरा। अजातशत्रु नाटक के रचयिता कौन है? जयशंकर प्रसाद। कवि बिहारी के संबंध में गलत कथन कौन सा है? इनमें से कोई नहीं, ഇതിലേതുമല്ല. बिहारी संबंधिച്ചുള്ളതാണ് അതിൽ കൊടുത്തിരിക്കുന്നത്. अत्यधिक शब्द किस प्रकार बना है? अधि प्लस अधिक। बैलगाड़ी खींचते हैं, प्रस्तुत वाक्य का कर्मवाची रूप कौन सा है? बैलों से गाड़ी खींची जाती है। അടുത്ത് 108 मैथिली शरणगुप्त की रचना इनमें कौन सी नहीं है? ഇതിൽ പെടാത്തതാണ് ചോദിച്ചിരിക്കുന്നത്. അപ്പോൾ യുഗ് ചരണ, ബാക്കിയെല്ലാം അതിൽ പെടുന്നതാണ്. यह फूल देविका को देना, यहाँ देविका को कौन सा कारक है? कर्म कारक। संरचना की दृष्टि से सही रूप कौन सा है? उनके होश उड़ गए। कृष्णा गीतावली के रचयिता कौन है? सूरदास। मनु भंडारी की आत्मकथा कथात्मक उपन्यास कौन सा है? एक कहानी यह भी। इनमें कौन सी रचना महादेवी वर्मा के कविता संग्रह यामा से संग्रहित नहीं है? അല്ലാത്തതാണ് ചോദിച്ചിരുന്നത്. രേണുക. അടുത്ത് 114 प्रयोगवाद के मूल अभिभावक इनमें कौन है? अज्ञेय। पृथ्वीराज रासो में कितने समय या सर्ग या अध्याय है? 69। 69। सही प्रयोग किस वाक्य में है? 116 उस आदमी ने सहायता की। पूर्वी हिंदी की बोली कौन सी है? अवधी। इनमें कौन सा वाक्य व्याकरणिक दृष्टि से सही नहीं है? इनमें से कोई नहीं, ഇതിൽ ഏതുമല്ല. भाववाची का सही रूप किस वाक्य में है? बूटे से चला नहीं जाता। അടുത്ത് देवसेना जयशंकर प्रसाद के किस नाटक का पात्र है? स्कंद गुप्त। शैक्षिक सामग्रियों का नियोजन मुख्य रूप से किस प्रकार होना है? अधिगम उद्देश्यों की प्राप्ति में सहायता हो। व्यवहारिक तौर पर भाषाई सुधार के लिए सबसे उपयुक्त इनमें कौन सा है? भाषा प्रयोगशाला। स्वाध्याय से अर्थग्रहण को सुनिश्चित करने के लिए इनमें कौन सा वाचन उपयुक्त है? मौन वाचन। 124 रचना शिक्षण का मुख्य उद्देश्य क्या है? मात्रा लिखित रूप से अभिव्यक्त करने की क्षमता बढ़ाना। അടുത്തത് 125 सस्वरवाचन के उद्देश्य इनमें कौन से है? ये ആണ് मात्रा भावानुकूल वाचन की क्षमता बढ़ाना, उच्चारण शुद्ध करना। वाचन का सबसे सही अर्थ इनमें क्या है? लिखित सामग्री को पढ़ते हुए अर्थ ग्रहण करना। कोई शिक्षक अपने छात्रों को मौलिक रचनाएं करने का अवसर देता है, यह भाषा शिक्षण के किस उद्देश्य के अंतर्गत है? सृजनात्मक। 127 सृजनात्मक। 128 सतत मूल्यांकन के संबंध में सबसे सटीक तथ्य इनमें कौन सा है? शिक्षण के साथ चलने वाला मूल्यांकन। 129 कभी कभी छात्र अपनी भाषा संबंधी अशुद्धियों को नहीं जान पाते, इसका मुख्य कारण इनमें से क्या है? ഡൗട്ട് ഉണ്ട്, അപ്പോൾ അതിൻ്റെ ആൻസർ ഇപ്പം പറയുന്നില്ല കേട്ടോ.
ഇതെല്ലാം ഒരുപോലെ വരണമെന്നില്ല, എന്തെങ്കിലും ചിലപ്പോൾ മിസ്റ്റേക്കുകളൊക്കെ വരാം. അപ്പോൾ നമുക്ക് ശരിക്കുള്ള ആൻസർ കീ വന്നതിന് ശേഷം നിങ്ങളുടെ മാർക്കത്തിൽ നിങ്ങൾക്ക് വിലയിരുത്താൻ പറ്റും. എന്നാലും ഒരുവിധ ഐഡിയ ഒക്കെ നിങ്ങൾക്ക് കിട്ടും കേട്ടോ. इनमें किसकी गणना भाषा के ग्राह्यात्मक कौशल के अंतर्गत है? वाचन। कोई शिक्षक पहले क्रिया विशेषण की परिभाषा समझता है, उसके बाद कुछ उदाहरणों के द्वारा परिभाषा की पुष्टि करता है. यह कौन सी विशेषण विधि है? निगम विधि. इनमें कौन सी मौखिक अभिव्यक्ति की विशेषता नहीं है? അതിൽ ശിഷ്ടതയാണോ ബോധഗമയാണോ സംശയമുണ്ട്. അത് നമുക്ക് ആൻസർ വന്നിട്ട് നോക്കാം. 133 मोंटेसरी विधि का संबंध विशेष रूप से किस क्षेत्र से है? അതും ഡൗട്ടാണ്. അടുത്തത് मनोज ने दही लाया, इस वाक्य का संशोधन रूप क्या है? मनोज दही लाया. ലാസ്റ്റത്തെയാണ്. അടുത്തത് 135 शिक्षकों को किस पाठ से संबंधित सहायक सामग्रियों का चयन कब करना है? पाठ के प्रस्तुतीकरण के स्तर पर ആണോ സംശയമുണ്ടത്. भाषा की कक्षाई शैक्षिक प्रक्रियाओं की विशेष खूबी क्या है? व्यवहारवादी गतिविधियों पर विशेष बल. सी ആണ് ആൻസർ 136. इनमें किस विधि को व्याकरण अनुवाद पद्धति कहा जाता है? प्रत्यक्ष विधि. ഹക്കിലാന ഇസ്കാ മത്രഫ്, അതിൽ ശരിക്കും അർത്ഥമില്ല വരുന്നത്. ഹക്കിലാന വെച്ചാൽ കൈവശം വരിക എന്നുള്ളതാണ്. അപ്പോൾ അതിൽ അർത്ഥം വരുന്നത് വ്യത്യാസം വരുന്നുണ്ട്. छात्रों की सृजनात्मक योग्यता की जांच के लिए किस प्रकार के प्रश्न सबसे अधिक उपयुक्त है? निबंधात्मक प्रश्न. 140 वर्तनी की अशुद्धता से क्या क्या कारण है? मात्रा सही है. डी ആണ് ആൻസർ. मात्रेतर भाषा शिक्षण के प्रसंग में प्राथमिक स्तर पर छात्रों के आत्मविश्वास को जगाने के लिए सबसे उपयुक्त कार्य इनमें से कौन सा है? मौखिक अभिव्यक्ति का अवसर. रचनात्मक लेखन इनमें कौन सा है? रिपोर्ट तैयार करना. 143 छात्रों को कविता पढ़कर आस्वादन करना है, यह भाषाध्ययन के लिए किस उद्देश्य के अंतर्गत है? अभिव्यंजनात्मक. 144 मातृभाषा के सहारे मात्रेतर भाषा के शिक्षण के संबंध में सही प्रस्ताव. शिक्षक को काफ़ी प्रयत्नशील रहना पड़ता है. अदाणो सीओ डी संशयമുണ്ട്. प्रत्येक संरचनात्मक या ज्ञान निर्मितिवाद के संदर्भ में उल्लेखनीय कौन सा है? विगोट्स्की. एक शिक्षक के लिए सबसे बड़ी चुनौती इनमें कौन सी है? समयवादी के अंदर पाठ्यक्रम की पूर्ति करना. 147 भाषा सीखने के लिए छात्रों में अभिरुचि जागृत करने के लिए सबसे अनुकूल इनमें कौन सा है? अनुकूल कक्षा वातावरण. 148 एक अध्यापक शैक्षिक रूप से पिछड़े छात्रों की कठिनाइयों को समझता है और उसके निराकरण के लिए कोशिश करता है, यह निम्नलिखित में किसके अंतर्गत है? उपचारात्मक कार्य. कक्षा में किसी पाठ की प्रस्तावना के स्तर पर शिक्षक को मुख्य रूप से क्या करना चाहिए? छात्रों के पूर्वज्ञान का पता लगना. अस्पष्ट प्रत्ययों को स्पष्ट करने के लिए इनमें से किसका उपयोग अधिक सहायक है? शैक्षणिक ഉപകരണം. അപ്പോൾ ഒരുവിധമുള്ള ക്വസ്റ്റ്യൻ ആൻസറൊക്കെ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. അത് പൂർണ്ണമായിട്ടും ശരിയാണെന്ന് പറയാൻ പറ്റത്തില്ല. അപ്പോൾ ശരിക്കും ആൻസർ കീ വന്നതിന് ശേഷം നമുക്കത് വിലയിരുത്താം. അപ്പോൾ ഈ ഒരു വീഡിയോ എല്ലാവർക്കും ഉപകാരപ്രദമായെന്ന് കരുതുന്നു. നമ്മുടെ ചാനൽ ഇതുവരെയും ലൈക്ക് ചെയ്യാത്തവർ ലൈക്ക് ചെയ്യുക, നിങ്ങളുടെ കമൻറ്റ്സ് അറിയിക്കുക. ഇത് നിങ്ങളുടെ മറ്റു കൂട്ടുകാർക്കൂടെ ഷെയർ ചെയ്യുക. മറ്റൊരു വീഡിയോയുമായി വരുന്നവരെ എല്ലാവർക്കും നമസ്കാരം.